एक महत्त्वाची अपडेट समोर येते. ईडीने भोंदू अशोक खरातचा ताबा घेतलेला आणि अशोक खरातचा ताबा घेतल्यानंतर खरातला मुंबईत आणलं जातंय. वरळीतील ईडी कार्यालयात भोंदू खरातची चौकशी होणार आहे. चौकशीपूर्वी भोंदू अशोक खरातची वैद्यकीय तपासणी होईल. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात खरातची कसून चौकशी केली जाणार असल्याचं कळतंय. दरम्यान अशोक खरात आणि त्याच्या संबंधित ट्रस्टच्या खात्यांमध्ये कोट्यवधीचा आर्थिक व्यवहार झाल्याचा ईडीचा दावा आहे. तसंच भक्तांची फसवणूक करून आणि अंधश्रद्धेचा फायदा घेत मोठी आर्थिक उलाढाल केल्याचा देखील आरोप खरातवरती आहे. तसंच शिवनिका संस्थेला दान म्हणून मिळालेल्या जमिनी कशा आल्या याचा सुद्धा तपास होणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे खरातच्या चौकशीतून अनेक धक्कादायक माहिती समोर येण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान याआधी खरातवरती असलेल्या गुन्ह्यांची सुद्धा ईडीकडून चौकशी केली जाणार आहे. दुसरीकडे अशोक खरात विरोधात नाशिक आणि अहिल्यानगर परिसरात अनेक तक्रारी दाखल आहेत. तसंच ईडीने यापूर्वी नाशिक, पुणे आणि शिर्डी या ठिकाणी छापेमारी केलेली होती. त्यामुळे ईडीने अशोक खरातचा ताबा घेतल्यानंतर चौकशीतून काय माहिती समोर येणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. संकेत वरक आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देतील. संकेत, आज ईडीकडून ताबा घेण्यात आलेला आहे, मुंबईत आणलं जात आहे, काय काय घडामोडी घडतायत? एकंदरीत आपण पाहिलं तर खरात प्रकरण हे गेल्या काही 2 महिन्यांमध्ये खूप गाजलेलं होतं. म्हणजे लैंगिक अत्याचार असतील आणि त्यानंतर आर्थिक गैरव्यवहार असतील, हे अशा अनेक अँगल्स या संपूर्ण प्रकरणामध्ये आलेले आहेत. खरातची गेले 2 महिने नाशिकमध्ये ही एसआयटी कडून चौकशी सुरू होती. जवळपास 8 ते 10 एफआयआर होत्या. प्रत्येक एफआयआरच्या नंतर एक चौकशी होत होती. पण त्यानंतर आता खरं तर या संपूर्ण प्रकरणात कुठेतरी ईडीची एंट्री झालेली देखील आपण पाहिली आणि ईडीने देखील या संपूर्ण प्रकरणामध्ये अनेक लोकांच्या जे आहेत ते चौकशी केलेली आहे. पण आता पहिल्यांदा खरं तर ईडी जी आहे ती अशोक खरात याचा ताबा घेणार आहे, घेतलेला आहे आणि अशोक खरातला घेऊन खरं तर ईडी आता मुंबईच्या दिशेने थोड्या वेळाने रवाना होईल. मुंबईच्या वरळी येथील ईडी कार्यालयामध्ये अशोक खरातला आणलं जाईल. त्याआधी त्याची मेडिकल टेस्ट होईल आणि त्यानंतर खरं तर त्याची चौकशी केली जाईल. आता 2 ते 3 अँगल चौकशीसाठी. एक म्हणजे मनी लॉन्ड्रिंगचं प्रकरण असेल, शिवनिका संस्थेमध्ये ज्या ज्या लोकांनी जमिनी दान केल्या त्या का दान केल्या, कशासाठी दान केल्या, दान करणारा अगदी, आणि या सगळ्या गोष्टींची चौकशी होईल, कोणते कोणते खुलासे होतील सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल. संकेत, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.